महामोर्चा सुरू झालाय। राज्य सरकारने 2 सप्टेंबरला काढलेल्या जीआरला विरोध म्हणून हा मोर्चा नागपूरमध्ये काढण्यात येतोय। ओबीसी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत हा मोर्चा काढलाय। आपण जाऊया थेट आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे। उदय, या मोर्चाला सुरुवात झालेली दिसून येते, काय सध्या तिथली परिस्थिती? नक्कीच 2 सप्टेंबरला जो शासनानं जीआर काढला तो जीआर ओबीसीसाठी अन्यायकारक आहे आणि तो जीआर सरकारनं परत घ्यावा यासाठी जे आहे ते आज नागपूरमध्ये सकल ओबीसी संघटनेकडून जे आहे ते महामोर्चाचं आयोजन केलं होतं आणि आपण पाहतोय की या महामोर्चाला सुरुवात झाली आहे। नागपूरच्या यशवंत स्टेडियम परिसरातून हा महामोर्चा सुरू झालेला आहे आणि संविधान चौकामध्ये या महामोर्चाचा समारोप आणि तिथं सभा होणार आहे। आपण पाहतोय की राज्यातले बहुतांश ओबीसी नेते या महामोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात हा मोर्चा होतात। लक्ष्मण हाके असतील, शेंडगे असतील, नवनाथ वाघमारे असतील, जे ओबीसी चळवळीतले नेते आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि विदर्भातील प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे आमदार खासदार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या संख्येनं राज्यभरातून आलेले ओबीसी कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपण पाहू शकतोय की नागपूर शहराचा हा मुख्य मार्ग आहे, ज्या मार्गावरून हा महामोर्चा जातोय आणि हा महामोर्चामुळे जे आहे ते हा सगळा परिसर पिवळा झाल्याचं पाहायला मिळतं। ओबीसीचा पिवळा झेंडा आणि मोठ्या संख्येनं ओबीसी कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची गर्दी जी आहे ती या महामोर्चामध्ये झालेली आहे। आता संविधान चौकात ज्यावेळी या महामोर्चाचा समारोप होईल त्यावेळी तिथं सभा होईल। त्या सभेमध्ये आता ओबीसी नेते प्रामुख्याने विजय वडेट्टीवार काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं असणार। निश्चितच अतिशय महत्त्वाचं आता नेमकं मोर्चामधून काय होतंय पाहणं महत्त्वाचं आहे। पण उदय, नेमकं यांच्या मागण्या काय आहेत? लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणालेले आहेत? विजय वडेट्टीवार देखील मोर्चामध्ये आहेत। जो 2 सप्टेंबरला सरकारने जीआर काढला त्या तो जीआर जो आहे तो ओबीसींवर अन्याय करणारा आहे। त्यामुळे काळा जीआर म्हणून या जीआरला जे आहे ते विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे। आज जो मोर्चा सुरू झाला त्या व्यासपीठावर देखील आपण पाहिलं होतं की 2 सप्टेंबरला जो सरकारने जीआर काढला त्या जीआरवर काळ्या फुली मारण्यात आल्या होत्या। त्यामुळे सरकार जोपर्यंत जीआर मागे घेणार नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आंदोलन करू हा महामोर्चा जो आहे ती या आंदोलनाची सुरुवात आहे। इथून पुढे आणखी तीव्र आंदोलन करण्याची भूमिका जी आहे ती या निमित्तानं विजय वडेट्टीवार आणि ओबीसी नेत्यांना घेतलेली आहे आणि त्याची प्रचिती देखील आज पाहायला मिळतात। कारण मोठ्या संख्येनं विदर्भामध्ये ओबीसी लोक राहतात आणि आज ज्या पद्धतीने या मोर्चासाठी ओबीसी नागरिकांची गर्दी झालेली आहे त्यावरून कुठंतरी हा जीआर आणि या मोर्चामुळे सरकारच्या अडचणी वाढणार का असा प्रश्न निर्माण होतो। निश्चितच उदय, किती मोठ्या संख्येने लोक हे नागपूरला जमली आहेत, काय अंदाज सांगू शकशील? नक्कीच विदर्भातल्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येनं लोक येतील असा दावा आयोजकांकडून केला होता। मात्र आता आपण जी दृश्य पाहतोय त्या दृश्यानुसार निदान 10,000 लोक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। विदर्भातल्या कानाकोपऱ्यातून हे लोक इथं आलेल्या अगदी सकाळपासून 7 वाजेपासून जे आहे ते या मोर्चासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते। तर राज्याच्याही कानाकोपऱ्यातून या मोर्चासाठी ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने नागपूरमध्ये जमा झाल्याचं चित्र दिसून येत आहे। त्याचबरोबर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आहेत, ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके देखील आहेत। पण उदय, हा मोर्चा त्यांनी काय सांगितलंय की कधीपर्यंत आमच्या मागण्या ह्या मान्य झाल्या पाहिजेत, नाहीतर आणखी मोर्चा आम्ही तीव्र करू? नक्कीच सरकारनं जो आहे तो 2 सप्टेंबरचा जीआर काढून ओबीसींवर अन्याय केलेला आहे। ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे की सरकारच्या 2 सप्टेंबरच्या जीआरमुळे मोठ्या संख्येनं इतर समाजातील लोक ओबीसी मध्ये येतील। ओबीसींना सध्या जे आरक्षण आहे ते 27% आहे। जर मोठ्या प्रमाणात इतर समाजाचे नेते ओबीसी मध्ये आले तर त्याचा फटका जे खरे ओबीसी आहेत त्यांना बसू शकेल। त्यामुळे ओबीसींवर हा जीआर जो आहे तो अन्याय करणारा असणार आहे। त्यामुळे या जीआर मध्ये ज्या काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींचा पुनर्विचार व्हायला पाहिजे आणि सरकारने जो आहे तो हा जीआर मागे घ्यायला पाहिजे। जर सरकार हा जीआर मागे घेणार नसेल तर ओबीसींवर अन्याय होईल। आता येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका निश्चितच उदय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत, त्या निवडणुकीच्या आधी या जीआर मागे घ्यायची मोठी मागणी करण्यात येते आहे। राज्य सरकारने 2 सप्टेंबरला जीआर काढला आणि हैदराबाद गॅझेटनुसार
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या असा हा GR होता आणि याच GRच्या विरोधामध्ये ओबीसी समाज बांधव आता नागपूरमध्ये मोठा एल्गार मोर्चा त्यांनी काढलेला आहे आणि लवकरात लवकर सरकारने हा GR मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन आम्ही आणखी तीव्र करू असा इशारा देखील ओबीसी समाज बांधवांनी दिलाय। मुंबई ते नागपूर आंदोलनाचा धडाका सगळीकडेच लावण्यात आलाय आणि नागपूरमध्ये आज आपण बघतोय मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव तिथे जमलेले आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, विदर्भातून, खास करून वेगवेगळ्या भागातून, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव हे नागपूरमध्ये आलेले आहेत आणि नागपूरमध्ये येऊन एकजुटीनं हा मोर्चा काढण्यात येतोय। मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये घोषणा देखील दिल्या जात आहेत। 2 सप्टेंबरचा जो GR सरकारने काढलेला होता तो GR मागे घ्या, तो GR रद्द करा, तो काळा GR आहे असं या ओबीसी समाज बांधवांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे तो रद्द करा असा तीव्र इशारा देण्यात आला आहे। या मोर्चामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार देखील आहेत। त्यांनी देखील 2 सप्टेंबरचा GR मागे घ्या, तो काळा GR आहे असा थेट इशाराच दिला आहे। यशवंत स्टेडियम इथून हा मोर्चा सुरू झाला आहे। सध्या तरी हा मोर्चा शांततेत सुरू आहे, पण लवकरच हा GR मागे घ्या, नाहीतर मोर्चा हा आणखी तीव्र करू असा थेट इशारा देखील या ओबीसी समाज बांधवांनी शासनाला दिला आहे। मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं दिसून येत आहे। विदर्भाच्या वेगवेगळ्या शहरातून मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज बांधव हे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत आणि नागपूरमध्ये या मोर्चाला सुरुवात झालेली आपण बघतोय। मोठ्या संख्येने या मोर्चाला सुरुवात झाली आहे। 2 सप्टेंबरचा GR हा मागे घ्या अशी एक मागणी घेत नागपूरमध्ये ओबीसी समाजाचा हा एल्गार मोर्चा सुरू झालाय। मोर्चाची सुरुवात झाली आहे आणि मोठ्या संख्येने विदर्भमधून तर लोक आलेलेच आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून देखील, जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं, मोठ्या भागातून ही लोक नागपूरला आलेले आहेत। पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे। उदय, मोठ्या संख्येने हे ओबीसी समाज बांधव मोर्चाला त्यांच्या सुरुवात झालेली दिसून येत आहे। आपल्यासोबत आहे, मला सांगा, ओबीसींनी आपल्या मागणीसाठी जो आहे तो महामोर्चा काढलेला आहे। आपल्या सर्वांना माहित आहे, ज्या वेळेस मंडळ आयोग लागू केला यूपीसी सरकारने, त्यावेळेस त्यांची सरकार पाडण्याचं काम ही भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि त्याचमुळे आज संसदमध्ये राहुल गांधीजीने सांगितलं की जाती जनगणना करणं हे जरुरी आहे आणि ते त्यांना आम्ही लागू बी करायला लावलं, पण त्यांनी 2027 मध्ये आम्ही जाती जनगणना करणार आहोत असं सांगितलेलं आहे केंद्र सरकारने। जर जाती जनगणना झाली तर सर्व समाजाला त्यांचे आरक्षण देता येईल, ज्याची जेवढी हिस्सेदारी त्याची तेवढी भागीदारी। ह्या नाऱ्यावर हा देश चालणार आहे, कारण आज मराठ्यांना पण आरक्षण ओबीसी मध्ये पाहिजे, वेगवेगळ्या जातीला ओबीसी मध्ये पाहिजे, कुणाला एससी मध्ये कन्वर्ट व्हायचं। जर हे जाती जनगणना झाली तर सर्वांना त्यांची हिस्सेदारी देता येईल आणि ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी जातीमध्ये राजकारण करत आहे, भांडण लावत आहे, तर भांडण थांबण्याचं काम होईल, म्हणून आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि भारतीय जनता पार्टीने बघाव किती मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव भगिनी इथं आलेले आहे, त्यांचे डोळे आताही नाही उघडले तर येणाऱ्या लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये त्यांना धडा शिकवण्याचं काम हा ओबीसी बांधव करणार आहे। मला वाटतं या मोर्चामुळे सरकार कुठेतरी मागे घेईल आणि GR परत घेईल। हो, या देशाची लोकशाही आणि ह्या देशाची घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे। मागल्या 10 वर्षापासून लोकशाही आणि घटना या दोघांवरती मात करण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य शासन करत आहे। घटनात्मक आरक्षण ओबीसीला भेटलेलं आहे आणि म्हणून 2 जमातीमध्ये, 2 समाजामध्ये लढाई करायची आणि देशात राज्य करायचं, राज्यात राज्य करायचं ही नीती घेऊन काही मंडळी काम करत आहे। आमचा त्यांना सक्त विरोध आहे। नक्कीच विरोध आहे। आपल्यासोबत प्रतिभा धानोरकर आहेत, काँग्रेसच्या खासदार। मला सांगा, या मोर्चामध्ये इतक्या संख्येनं ओबीसी सहभागी झालेले आहेत, सरकार आता या दबावाला मानेल का, GR मध्ये बदल करेल का? नक्की आपण बघितलं की घटनेत तरतूद आहे की आरक्षण हे फक्त SC, ST आणि ओबीसींना देणार,
आणि जे काही आरक्षण देत आहे ते जर का ओबीसी मधून देत असेल तर त्यासाठी आमचा स्पष्ट विरोध आहे. सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावं त्यासाठी आमचा विरोध नाही, पण ते आरक्षण ओबीसी मधून देऊ नये आणि मराठ्यांचं गुत्मीकरण करू नये ही आमची प्रमुख मागणी आहे. आज मोठ्या प्रमाणात ओबीसी मध्ये तीव्रता आहे, असंतोष पसरलेला आहे की कुठेतरी 2 सप्टेंबरचा GR हा राज्य शासनाने रद्द करावा आणि आमची देखील प्रमुख मागणी तेच आहे. आजच्या मोर्चात जर का काही तोडगा निघाला नाही तर यापेक्षा ही तीव्र मोर्चा ओबीसी परत या ठिकाणी काढेल. कशा पद्धतीचं तीव्र आंदोलन असेल, तुम्ही संसदेमध्ये हे सगळे मुद्दे मांडणार आहात? नक्कीच मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही हा विषय घेतला की जातनिहाय जनगणना करून ओबीसींना आरक्षण द्या, पण आता जर का GR रद्द झाला नाही तर अधिवेशन लवकरच आहे. या अधिवेशनात सगळेचे ओबीसी खासदार आणि आमदार ही मागणी प्रमुख रेटून या ठिकाणी धरणार आहे.